श्रीमंत नाही झालात तरी चालेल, पण त्यापेक्षा गरीब व्हायचं नसेल तर फक्त या 3 सवयी आजच बंद करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या जगात सगळ्यात जास्त जर किमती काही असेल ना, ती म्हणजे वेळ. आणि तो वेळ वाया न घालवता आपण अशा 3 गोष्टी, 3 सवयी बघणार आहोत, ज्या तुम्हाला गरीब आणि दरिद्री बनवतात. तुम्ही कितीही पैसे कमवा, लाखोनी करोडोनी, पण या 3 सवयी जर तुमच्यात असतील ना, तर तुम्ही गरीब होतच राहणार. लगेच नाही झालं तरी हळूहळू होत राहणार. म्हणून आयुष्यात या 3 सवयी तुम्ही जितक्या लवकर तुमच्या आयुष्यातून काढून टाकणार ना, तितकं जास्त तुमच्यासाठी श्रीमंत होणं सोपं जाणार. मग ते तुमच्या नोकरीतून असो, तुमच्या बिझनेसमधून असो, की तुमच्या व्यवसायातून किंवा अन्य कोणत्याही मार्गातून असो. या 3 सवयी जर तुमच्या आयुष्यात कसलंही स्थान देऊ नका. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. एकही सेकंद वेस्ट करू नका. पहिलं, मनी मॅनेजमेंट मिस्टेक्स. जर तुम्हाला पैसे मॅनेज करता येत नसेल तर त्या सवयी लावा. पैशाची मॅनेजमेंट कसं करावं ते सवय तुम्हाला नक्की गरीब बनवेल. कारण तुम्हाला माहिती नाही की तुम्ही आयुष्य का जगत आहात आणि त्या आयुष्यात तुम्ही पैसे का कमवत आहात. तुमच्याकडे कसलेही फायनान्शियल मॅनेजमेंट नाही. का? कारण जेव्हा मनात आलं तेव्हा पैसा खर्च करणे, जेव्हा मनात आलं तेव्हा कुणालाही देऊन टाकणे. कुठून पैसा येत आहे, कुठे पैसा जात आहे, याच्याशी काही घेणदेण नाही. तुमच्याकडे पैसे येत तर आहेत लाखोनी, पण ते कुठून येत आहेत, कसे येत आहेत आणि कसे जात आहेत याचं नियोजन तुमच्याकडे नाही. पैशाचं ट्रॅक तुम्ही करत नाही. तुमचे पैसे कुठे आहेत हे तुम्हाला माहीत नाही. आपला पैसा कुठे खर्च होतोय आणि जिथे खर्च होतोय तिथे खर्च करण्याची खरंच गरज आहे का? तुमच्याकडे कसलीही इमर्जन्सी फंडिंग नाही. उद्या दुष्काळ पडला, भूकमारी आली तर सर्वात अगोदर तुम्ही मरणार. कारण विचार करत नाहीत आहात, पैशाचं नियोजन करत नाही आहेत. कुठे खर्च करायचा, किती करायचा. आयुष्यात मॅनेजमेंटशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. यश मिळवायचं असेल तर खूप साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. खूप साऱ्या गोष्टींचं नियोजन करावं लागतं. जसं की वेळेचं नियोजन करावं लागतं, आपल्यातल्या इफिशियन्सीचं मॅनेज करावं लागतं, स्वतःला मॅनेज करावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे खूप सारा पैसा कमवायचा आहे, श्रीमंत व्हायचं आहे, करोडपती व्हायचं आहे, तर पैशाचं मॅनेजमेंट नियोजन करता यायला हवं. ते करणं गरजेचं आहे. आर्थिक नियोजन संदर्भात कुठलीही चूक तुम्ही करता कामा नये. तुमच्या इन्कम सोर्सची तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी करायला हवी. जर तुम्ही नेहमीची इन्कम सोर्सनी जिथून तुमचा पैसा येतोय तो इन्कम सोर्स बंद पडला तर तुमच्याकडे दुसरा इन्कम सोर्स असायला हवा. मनी मॅनेजमेंट का नाही करू शकत? कारण आळशी आहोत आपण. कुठलीही गोष्ट शिकण्याची इच्छाशक्ती नसते. मनातील तिथे पैसाही खर्च करता. आपल्याला खर्चाचे एक बॅलन्स शीट बनवा. तुमच्याकडे किती पैसा येतो, किती जातो, किती खर्च होतो, कुठे शिल्लक राहतो. तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असता. आपल्याकडे खूप सारा पैसा पडलेला आहे म्हणून तुमच्याकडे कुठलीही इमर्जन्सी फंडिंग नसते. जर तुम्हाला आर्थिक नियोजन शिकायचं असेल ना, तर तुम्हाला फायनान्शियल एज्युकेशन घ्यायला हवं. कारण ते खूप गरजेचं आहे. आपल्या खर्चाला ट्रॅक करता यायला हवं. आपल्या बजेटचा नियम रिव्ह्यू करता यायला हवं की या ठिकाणी इतका पैसा खर्च व्हायला हवा, या ठिकाणी इतका खर्च होतोय ते पाहायला हवं. तुमच्याशी फायनान्शियल प्रोग्रेस तपासणी करता यायला हवी स्वतः. सगळ्यात खर्चासोबत तुम्ही जिथे असायला हवं त्या उंचीवर आहात, तिथपर्यंत पोहोचले आहात का हे बघायला हवं. तुम्हाला शिकायला हवं की कसा एखादा बुद्धिमान व्यक्ती पैसा कमवतो, आपल्या पैशाचे नियोजन कसं करतो, आपली बचत कशी आणि कसं ठेवतो, लोन घेण्यापासून कसा वाचतो, व्याज देण्यापासून कसा वाचतो. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल किंवा त्यापेक्षा गरीब व्हायचं नसेल तर तुम्हाला आर्थिक नियोजन करायला हवं आणि हे गरजेचं आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन करा. दुसरी गोष्ट, नको असलेला जास्तीचा खर्च. अशा खर्च सामील होणारं जात आहे की काही गरजच नाही. असे खर्च केले नसते तर काहीही फरक पडला नसता किंवा ते करायची गरजही नव्हती. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर क्रेडिट कार्ड, याची आपल्याला काहीच गरज नसते, पण तरी आपण आजकाल क्रेडिट कार्ड ट्रेंड म्हणून झालं आहे आणि ते वापरणं म्हणजे काय एक अर्थ नाही त्याच्यामध्ये. त्याच्याशिवाय आपली पर्स अपूर्ण आहे, आपली पर्सनॅलिटी अपूर्ण आहे, त्याशिवाय आपलं काहीही स्टेटस नाही, असे लोकांची गैरसमज झाली आहे. अर्थात क्रेडिट कार्डचा उपयोग तर नाही, पण तरीही तुम्हाला हवं
ते एक्स्ट्रा खर्च करण्यासाठी येणार 4 आणे आणि खर्च करणार 12 आणे असं झालं आहे क्रेडिट कार्डचं. यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं असतं गरज नसणाऱ्या वस्तूंचा दिखावा करण्यासाठी, महागड्या वस्तू खरेदी करणं, लोकांना त्यातून आपलं स्टेटस काय आहे याचा दिखावा करणे, कारची गरज नसताना सुद्धा शेजारच्याने घेतली म्हणून आपल्याला घ्यायचं, आपल्या स्टेटसला दाखवण्यासाठी. आपण इथे घ्यावी म्हणून आपण दिखावा करतो. फक्त आणि फक्त दिखाव्यासाठी आपण अशा वस्तू घेतो ज्यांची गरजही नाही. तुमच्याकडे वस्तू आहे आणि त्या वस्तूवर तुमचं काम होत आहे तर तुम्ही पुन्हा ती नवीन खरेदी करता कामा नये, तिथे पैसा घालवता कामा नये. गरज नसतानाही ऑनलाईन जेवण ऑर्डर करायचा, तब्येत खराब करून घ्यायची, खाण्यातही पैसा वेस्ट करायचा आणि तब्येतही पैसा वेस्ट करायचा. कुठली तरी एक गोष्ट वाचवा. तुम्ही तुमचं स्वास्थ्य तरी वाचवा किंवा पैसा तरी वाचवा. एक गोष्ट वाचवण्याच्या नादात तुम्ही दोन्ही गोष्टी वाचवू शकता आणि हे तुमच्या कधीच लक्षात येत नाही. जिमची मेंबरशिप घेतली 3 महिन्याची आणि गेल्यात किती दिवस? 5 दिवस. शरीर तर काही बनलं नाही, पैसा व्यर्थ वाया गेला. छोटे छोटे गरजेला सुद्धा पॉकेटमधून पैसे बाहेर काढता. मी तुम्हाला कंजूस व्हायला सांगत नाही आहे, तुमच्या गरजा भागवू शकता तुम्ही. पैसे वेस्ट करून नाही होणार. श्रीमंत व्हायचं असेल तर पैसा इन्व्हेस्टमेंट करता यायला हवं. जिथे शक्य होईल तिथे पैसा वाचवा आणि तो चांगल्या कामात इन्व्हेस्ट करा. कारण तुमच्या वस्तू असतानाही फक्त तुम्ही त्यांना खूप वर्ष झाली आहेत म्हणून बदलायला लागले तर तिथे पैसे इन्व्हेस्ट होतील, पैसे वाया जातील. तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंटची तर दूरचीच गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, अपॉर्च्युनिटीला मिस करता. सोडा ना, यातून काहीही मिळणार नाही असं तुम्ही म्हणता. मी तुम्हाला लालची पैशासाठी हावरट व्हायला सांगत नाही, पण जी संधी तुम्हाला मिळत आहे कमवायची ती व्यवसायातून मिळत आहे. पैसा तर त्या व्यवसायातून उतरा, पैसा कमवा, संधी सोडू नका. अपॉर्च्युनिटी घ्या, तुम्हाला मिळत आहे. याचा अर्थ हा नाही की तुमच्या तत्वांशी तडजोड करा. आपले तत्व, आपली इमानदारी, सगळ्या गोष्टींशी एकनिष्ठ राहून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्हाला वाटतं की रस्ता योग्य आहे, मेहनत करू शकतो, मेहनत करून इथून खूप पैसा कमवू शकतो, तर त्यातून पैसा कमवा, संधी गमावू नका. श्रीमंत व्यक्तीकडून शिकायला हवं की श्रीमंत व्यक्ती पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या मार्गात असतो, ना की पैसे खर्च करण्याच्या. श्रीमंत व्यक्ती विचार करतात की पहिल्यांदा तो कसा तिथे जाईल जिथे 5 वर्षानंतर लोक येतील. तुम्हाला खर्चाच्या संधी शोधायच्या नाहीत, तर तुम्हाला पैसे कमवायचे, इन्व्हेस्ट करण्याच्या संधी शोधायच्या आहेत. मी श्रीमंत व्हा किंवा नका हो, ह्या 3 गोष्टी, या 3 सवयी नक्की बघा आणि याच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं बनवू शकता. 3 सवयी सोडा.